ठिकाणी पूल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला। धोकादायक पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार का, विधानसभेत आमदार चेतन तुपेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले। पूल बांधण्यात कुणामुळे दिरंगाई याचा अहवाल 15 दिवसात येईल। अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई होईल असं आश्वासन शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले। ज्या ज्या ठिकाणी पर्यटक जातात तिथं असे पूल पूर्वीचे बांधलेले आहेत, त्यांचं सरकार ऑडिट करणार का स्ट्रक्चरल? कारण स्ट्रक्चरल पुणे 30-35-40 वर्षापूर्वी बांधलेले पूल आहेत, वाहतुकीसाठी बांधलेले आहेत आणि अशा वेळी अचानक तिथं गर्दी झाल्यावर हे पूल ढासळण्याचं प्रमाण आहे। त्यामुळे जे जे असे पिकनिक स्पॉट आहेत, पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत, त्या ठिकाणी अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणार का, हा माझा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, जर स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये असे काही ठिकाणाचे पूल किंवा तिथं असलेली स्ट्रक्चर ही कमकुवत आढळली तर त्याच्या बाबतीतली काय उपाययोजना करणार, हा दुसरा प्रश्न। तिसरा, जिथं जिथं पर्यटक मोठ्या संख्येने जमा होतात त्या ठिकाणी अपघात घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना करणार, हे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। स्ट्रक्चरल ऑडिट ज्याला आपण म्हणतो ते अजून आमच्या हातामध्ये यायचे। ते आल्यानंतर त्याची पण दुरुस्ती किंवा नवीन बांधणे, म्हणजे हे 4 पूल आणि 12 पूल, म्हणजे 4 अत्यंत धोकादायक आणि 8 या 12 पूलचं एकदा स्ट्रक्चरल सगळं ऑडिट आमच्या हातामध्ये आलं की आम्ही त्याच्यावर नक्की लवकरात लवकर कार्यवाही करू। काही ठिकाणी दुरुस्ती करणे किंवा काही ठिकाणी अगदी शक्य नसतं दुरुस्ती करून तर नवा पूल बांधणे, हे त्या पद्धतीनं नियोजन विभागाकडनं केलं जाईल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।